हाय एव्हरीवन. तर आज मी केलं होतं वांग्याचं भरीत. त्यासाठी वांगी भाजून घेतली, त्याची साल काढून घेतली, मस्तपैकी आतमध्ये चेक केलेलं की आतमध्ये अळीनं घर तर नाही करून ठेवलं ना, नव्हतं बरं का. मग नंतर जिरे मोहरीची फोडणी दिली, कांदा परतून घेतलेला, हिरवी मिरचीचा ठेचा परतून घेतलेला, थोडंसं लाल मिरची पावडर, हळद, मीठ, गरम मसाला टाकून परतून घेतले सगळे मसाले आणि भाजलेली वांगी परतून घेतलेली त्यामध्ये मसाल्यांसोबत आणि थोडीशी वाफून घेतलेली. नंतर ना त्यामध्ये अजून मी तेल सोडलेलं, व्हिडिओमध्ये स्किप झालेलं. आम्ही तर जेवत्या वेळेस सुद्धा त्यावर मस्तपैकी तेलाची धार सोडून एन्जॉय करतो, खूप मस्त लागतं. आणि मला तर प्रचंड आवडतं बाजरीच्या भाकरीसोबत वांग्याचं भरीत. आणि आज मी गेली होती मार्केटमध्ये, तिकडून बघा काय आणलेलं होतं मी, मस्तपैकी पाणीपुरी मिक्स आणलेलं होतं. आता मी हे पहिल्यांदाच आणलेलं होतं आणि आणल्यावर असं वाटत होतं की मी चुकीचं तर काम नाही केलं ना, कालवत होते तेव्हा. कारण त्याचं कलर टेक्स्चर आहे ना खूपच डेंजर दिसत होतं, व्हाईट व्हाईट दिसत होतं. आणि पण खायला टेस्ट एक नंबर लागली बरं का. त्यामध्ये मी फक्त ते पॅकेट पातेल्यामध्ये ओतलं, त्यामध्ये पाणी घालवलं आणि सुहाना पाणीपुरी मसाला असतो तो मिक्स केलेला आणि फ्रीजरमध्ये ठेवलेलं थंड होण्यासाठी, बाकीचा स्वयंपाक वगैरे होऊस तर. आणि इकडे बघा पाणीपुरी खायची म्हणून किती सारे जण हेल्प करू लागते. एकीकडे माझा मोठा मुलगा मस्तपैकी पाणीपुरी तळून देतोय, मी भाकऱ्या करते आणि माझी भाजी बटाटे मस्तपैकी त्यामध्ये कांदा वगैरे चिरून त्यांनी ठेवलेला होता. आणि आता मस्तपैकी मी पाणीपुरीवाली बनलेली होती, सगळ्यांना मस्तपैकी प्लेटमध्ये सर्व करून दिली पाणीपुरी. आणि नंतर लास्टला मी एन्जॉय केलेली. आणि आहो बघा, सगळ्यात पहिले ना खाऊन पिऊन बसलेले होते.